भारतीय लष्कराच्या एका अतिसंवेदनशील फायरिंग रेंजमध्ये 15-16 चोरटे घुसतात, 1,500 लिटर डिझेल चोरून पसार होतात आणि लष्कराला त्याचा पत्ता सुद्धा लागत नाही. राजस्थानच्या बिकानेर मधून आलेली ही बातमी खरं तर आता देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. याविषयी नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. आशियातील सगळ्यात मोठ्या आणि धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाजन फील्ड फायरिंग रेंज मध्ये सुरक्षेतली एका मोठ्या चुकीची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ भारतीय सैन्याचा मोठा युद्धाभ्यास सुरू असताना आणि तोफांचा कडकडाट सुरू असतानाच अज्ञात चोरांनी सुरक्षेची भिंत भेदून लष्कराच्या वाहनांमधून सुमारे 1,500 लिटर डिझेल लांबवल्याचा प्रकार घडलाय. सुमारे 1.5 लाख रुपये किमतीच्या इंधनाची चोरी झाल्यामुळे महाजन रेंजच्या रात्रीच्या सुरक्षेवर आणि टेहळणी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी उशिरा रात्री घडली. 2 पिकअप गाड्यांमधून आलेल्या 15 ते 16 अज्ञात व्यक्तींनी महाजन रेंजच्या ईस्ट कॅम्प भागात अनधिकृतपणे प्रवेश केला. संशयितांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी उभे असलेल्या लष्करी वाहनांच्या इंधन टाक्यांमधून पाईपच्या सहाय्यानं हे 1,500 लिटर डिझेल काढलं आणि ते आपापल्या गाड्यांमधल्या ड्रम मध्ये भरलं आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. विशेष म्हणजे या चोरीचा लष्कराला कानोकान पत्ता सुद्धा लागला नाही. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसं शक्य आहे. तर लष्करी हद्दीत जिथं साध्या माणसालाही प्रवेश मिळत नाही तिथे एवढी मोठी टोळी टँकर घेऊन आत शिरते, एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल चोरते आणि कुणालाही कळत नाही. या घटनेनं आता लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेवरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. या घटनेची माहिती मिळाल्यावर लष्करी अधिकाऱ्यांनी तात्काळ महाजन पोलीस ठाण्यात FIR सुद्धा दाखल केला. महाजन रेंज मध्ये सध्या सैन्याचा मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू आहे आणि अशा संवेदनशील काळात एवढ्या मोठ्या संख्येनं अनधिकृत व्यक्तींनी रेंजच्या आतल्या भागात प्रवेश करणं ही सुरक्षेच्या दृष्टीनं मोठी चिंता मानली जाते. महाजन रेंज मध्ये इंधन चोरीची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षीही सैन्याच्या जवानांनी या परिसरातून 2 पिकअप गाड्या पकडलेल्या, ज्यातून रिकामे ड्रम आणि कॅन हे जप्त करण्यात आले होते. या वर्षाच्या जानेवारी महिन्यातही एक संशयित वाहन हे रेंज मध्ये घुसलेलं. जवानांच्या सतर्कतेमुळे एका स्थानिक तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा करण्यात आलं. यापूर्वी सतत घडणाऱ्या या घटना लक्षात घेऊन लष्करानं स्थानिक पोलीस ठाणे आणि आसपासच्या ग्रामपंचायतींना लेखी पत्राद्वारे कळवलं होतं, जेणेकरून गावकऱ्यांना रेंज परिसरात अनधिकृत प्रवेश न करण्याबाबत जागरूक करता येईल. देशाच्या पश्चिम सीमेच्या अगदी जवळ असलेल्या महाजन फायरिंग रेंज मध्ये वारंवार होणाऱ्या अशा घुसखोरीमुळे फक्त आर्थिक नुकसान होत नाहीये, तर हे क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील आहे. सध्या पोलीस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करते आणि आरोपींचा शोध सुद्धा घेणं सुरू आहे. एका अत्यंत संवेदनशील लष्करी परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होणं हे गंभीर आहे. यामुळे फक्त आर्थिक नुकसान होत नाहीये, तर शत्रूंना आपल्या सुरक्षा त्रुटींची माहिती मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीनं कठोर उपाययोजना करणंही गरजेचं आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. पण या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.